चला तर शुभ सकाळ 8 वाजल्यात आणि अश्विनीने मला उठावलं. नको म्हणलं तरी ती अश्विनी कालवाच करते. तिला काय सांगावं काय करा हो का. निवांत झोपलेलो हातरून काढली. उठा उठा. तुला पुन्हा न झोपून दिलं. ती अनुष्का उठली शाळेत जायला, तिला चक्कर उठली. तिला वाटलं सकाळ झाली. तिने आम्हा दोघांचं पर जगणं मुश्किल केलं अश्विनीने. उठा 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 हातरून काढून बिडून सगळं व्हायची वा. हा माणसाचा दिवस असतो कसा 9 वाजेपर्यंत झोपावं वाटतं, पण नाही झोपून देत. नीस कामाची असल्याने धावते हो. ती लय कामाची असल्याने धावते. का ग तशी करते तू? का नसण्यावानी करते मला? का उठवते लवकर? हा ए बका बकू, अय बकू का उठावलं मला सकाळ सकाळ? लय कामाची असल्यावानी करते. काय तुम्हाला सांगावं? ते पैसे उचल, लक्ष्मी उचल, पाय पडते त्याच्या. हां, काल बापूंचा वाढदिवस होता. कमेंट येते बापूंच्या पाया पण नाही पडली. नुसता केक आणून वाढदिवस साजरा होतोय, त्याला पाया पडायचं असतं. बापूंना कपडे आणायचे असतात. हा कुणाला माहिती आहे का? हा म्हणतात सगळीजण. चला असं द्या, वाढदिवस साजरा केला छानपैकी झाला. हा आणि नाव ठेवणारच. कसं केलं तरी, कसं नाचलं तरी नाव ठेवणारच. त्याच्यामुळं हा, ज्याला बोंबलायचं ते बोंबला, ज्याला नाचायचं ते नाचा. काही सुद्धा अश्विनी म्हणते फरक पडत नाही मला. आय डोंट नो, आय एम गुड गर्ल. मला सारखे तसेच म्हणते आजकाल. असं दे ह्या गोष्टीवर पाणी तापतंय तर बघतो, आंघोळीचं बघतो. शुभ सकाळ. नवीन वर्षाचा नवीन दिवस छानपैकी. आता नवीन वर्ष आज तिसरा तर दिवस आहे आणि अश्विनी नटली. तर छानपैकी दिवस दाव पलीकडे जा, कोपऱ्यात जा की कशी दिसते तू बघून देखील का आम्हाला. काय लाखा तू नवीन नवीन कपडे आणतील का? त्याला टाचला नाही ना, त्याच्यामुळं असा ढगाळ दिसतोय. छान दिसतेच. पण तू काय, तुला कसले कपडे छान दिसतात? कारण की अरे माझी चॉईसच खराब नाही चिव्या. आणि आज शनिवार चिव्या गेला नाही. त्याला मी म्हणलं जाऊ नका, गार लागते. गारत्या गुरट्याचं कसं पिला दे. आतापासूनच मुलांच्या मेंदूवर लय भार द्यायचा नसतो. हा, मी कोणत्या गोष्टीचा लाड करत नाही. सगळ्या गोष्टीचा लाड असतो, पण तसला लाड नसतो. होय चिवा, इकडे तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं? हा, पप्पा करतं. माझं स्वीट गर्ल. असू द्या, लहान मुलांना कसं असतं, डोक्यावर ताण द्यायचा नसतो. आणि छानपैकी आपलं सगळं एकदम मस्तपैकी नियोजन चाललंय. चला म्हणलं काढा. आणि आपली गाडी सगळी टोटल नीट केली आपण. हां, आधी ह्याच्याकडे बघितलं, आता अश्विनीच्या स्कूटीकडे बघायचं मला. गाडीचं ट्यूब टायर नवीन टाकलं, गाडीचं फुल इंजिन काम केलं, गाडीचं सगळं क्लोजिंग वगैरे सगळं, गाडीचा शूज टाकला, टाकीचं ही टाकलं. गाडी अशी घ्यायची म्हणलं की 1.5 लाखाकडे जाते. चला मस्तपैकी काय विषय काय, आपली कंपनी होते. चला दमादमाने होते सगळ्या गोष्टी. कोणतीही गोष्ट दमाने झाली तरी ठीक आहे. आता ह्या लेवलला आले काय, आपली कंपनी डबल मजली होते. आता वरच्या मजल्याला 2 लाख रुपये लगेच लागतात. खरं सांगायचं तर नवीन वर्षाचं लय लपाट बोलायचं नाही, खरं बोलायचं तर आता इथनं वर 2 लाख रुपयाचा खर्च आहे. पत्रा वगैरे सगळं, स्ट्रक्चर, पार्टिशन वगैरे, सगळं 1-2-1 लाख रुपये खर्च आहे. असून द्या, त्याच्यामुळं थोडं 1 महिनाभर थांबलो मी. कारण 2 लाखाचं ॲडजस्टमेंट करणं म्हणजे चेष्टाचा भाग नाही. नुसतं इथं बोलायचं काम नाही आहे ना. मग 2 लाख रुपये होतात ॲडजस्टमेंट. मग 2 लाख रुपये ॲडजस्टमेंट झालं की वरचं स्ट्रक्चर, पत्रा वगैरे घ्यायचा मारून. कसं काम, कोणतंही काम केलं तर एकदाच होतं, 100 वेळा होत नाही आहे खरं सांगायचं तर. आणि मी आता ह्याच्यावरती पत्रा मारू शकतो, लगेच राहायला जाऊ शकतो, सगळं होऊ शकतं. पण पुन्हा जर माझ्याकडं कालांतराने 1 वर्षानंतर जर पैसे आलं आणि मी जर ठरवलं पुन्हा मला एक जागा कमी पडते, डबल मजली करायचं आहे, तर पुन्हा खूप खर्च आहे. ते स्ट्रक्चर खोला, पुन्हा हे करा ते करा. त्याच्यापेक्षा थोडा वेट केला म्हणून काही हे होत नाही, फरक पडत नाही आपल्याला. थोडं थांबलं म्हणून 1-2 महिन्यांनी काय म्हणतात ना, ते भोकं पडत नाहीत. किंवा लगेच कुठं आपल्याला चंद्रावर जायचं नाही, लगेचच्या लगे फायनल करून थोडं वेट करणं पण गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचं टायमिंग, जी ती वेळ आली तर ती गोष्ट एकदम क्लिअर आणि छानपैकी होते. काय नाही, 2 लाख रुपये म्हणजे कसं, ते फॅब्रिकेशन आहे सगळं, ते माझंच काम आहे. वरती पत्रा येणार, दोन पाकी पत्रा येणार, मध्ये फॅब्रिकेशनचं एक पोटमाळा येणार, हेतून तिथून
पोटमाळा आल्यानंतर त्याच्यावरती सिमेंटी शीट वगैरे सगळं जिना वगैरे सगळं एक 2 लाख रुपये बजेटमध्ये कम्फर्टेबल होईल आणि बसेल. आणि हे जर काम दुसऱ्याला करायचं म्हणलं तर 3 लाखाकडे जाईल. पण माझी मजुरी वाचते आणि मला कोणती गोष्ट कुठं कशी वापरायची ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे. शेवटी 12-13 वर्ष आपण काम केलं आहे, त्याचा एक्सपिरियन्स कुठेतरी ह्या घराला आपल्याला येणार आहे. ओके. आता काय झालं आहे, आपला आंब्याची झाडं खूप मोठी झाल्यात. तर विषय आपण आंब्याची बाग लावली पण आपल्याला ह्याच्याबद्दल जास्त काही नॉलेज नाही आहे. ह्याला त्याला फोन करून आणि मोहर खूप लागला आहे छान असं. आता ह्याला अश्विनीला म्हणलं एक साडी गुंडवून ठेवू छानपैकी, म्हणजे काय होईल मोहर पडायचा नाही. कारण का आबाळ येतं आहे, आज आबाळ आले. खूप गावात पण झाले आपल्या भागामध्ये, पण काय नाही अडचण. गावात 2 दिवस मी अश्विनी रानात आबादलो की लगेच गावात वगैरे निघून जाईल. बाग वगैरे एकदम. ही लिचीची झाड आहेत 2, इथं एक आणि इथं एक छानपैकी. बाकीची झाडं एकसुद्धा झाड जळलं नाही आपलं आणि आपण जळून दिलेलं नाही, अजिबात नाही. हां, कसं झाडांवरती प्रेम वगैरे केले जिथली तिथं टकाटकमध्ये अशा फुट्या सतत फुटत राहतात प्रत्येक झाडाला. असं त्याला खत वगैरे औषध वगैरे मारतो. आणि आपण ही कागदी फुलाची झाडं लावलेला प्रोजेक्ट फेल गेला. काय सालाच्या मायला, त्याला अजिबात मुळी फुटली नाही कुठं. त्याला किती पाणी घातलं काय केलं, फेल गेला आपला प्रोजेक्ट. असू द्या. आणि इथनं बघितलं ना फार्म हाऊस एकदम असं सुंदर दिसतं घर छानपैकी आणि बघायला भारी वाटतं. इकडून आपली रायबोराची झाडं येते ही 2. पुढल्या वर्षी ह्या रायबोरं येतील. आणि हे पण फुटलं आहे, असं नाही की नाही. बांधलेलं सुटलं वाटतं, सुतळीने बांधलेलं. आणखी खूप झाडं लावायची आहेत आपल्याला. कडनी सगळे कोण आर्के फॉर्म तसला कसला लावायचा आहे, गार्डन करायचं आहे छानपैकी. नारळाची झाडं शिल्लक राहिल्यात लावायच्यात. त्याला आता मुहूर्त काढायला लागेल नवीन वर्षाचं. लगे अश्विनी हसते, गालातली गालात लावायच्यात. ह्या झाडाचं नियोजन वेगळं आहे अश्विना. आपली बांधाची आखणी नाही आणि आपण कसं पण लावून उपयोग नाही. आपण झाड लावायचो एवढ्या प्रेमाने, उगवून आणायचो आणि दुसऱ्याच्या बांधात रानात गेल्यावर त्याचं काय उपयोग आहे आपल्याला. दिवस रात्र कष्ट करायचं हां, आणि दुसरी यायची नारळ तोडून खाऊन जायची आणि पाणी प्यायची. त्यासाठी विचार करूनच लावायचं. असं द्या. काय म्हणतो चिमा? हां, माझं बबडं किती मोठं झालं तरी माझ्यासाठी बारकच आहे का नाही? हां, बारक आहे ना. पप्पाची चिहा नाही एवढीच बाबा. असू द्या. चला, शुभ सकाळ. मामाची आई आली, आमच्या आईची आई म्हणजे मामाची आई आहे ना. मामाची आई आमच्या आईची आई आहे. मामाची आई आली म्हणजे मामाची आई बरं का. इकडं रामासायकर यूट्यूब चॅनल आहे ना, ते आली मामाची आई. काय म्हणते मामाची आई? काय ना बाबा, जायचंय घरी आज. का ग राखे 8 दिवस माझ्यापाशी? बाबा पौर्णिमा आहे, देवाची बघायची. हो, हा, मोठ्या पण मामाची आई आहे. तिला माझ्याबरोबर यायचंय, तिला सोडतो बारामतीला. म्हणलं चल तुला आली तर जातो घेऊन मस्तपैकी आहे ना. लय देवाचा नाद मामाच्या आईला. मामाच्या आईने असा आहे महाराष्ट्रातला नाही, महाराष्ट्राच्या बाहेरचा एक पण देव ठेवला नाही आहे ना. खरं सांगायचं म्हणजे मामाच्या आमची ना गाणगापूरला किती वेळा गेली असेल ग? गाणगापूरला किती वेळा गेली असेल अंदाज? सांगतात येत नाही तरी अंदाज 1000 वेळा. 20 वर्ष झालं मामाच्या आई गाणगापूरला जाते आणि प्रत्येक महिन्याला जाते. आणि त्याच्यानंतर इकडं बाळूमामाला तर लय वेळा गेली, तिथं इचरूच नका. आणि त्याच्यानंतर ह्याला आपलं कोणतं तुळजापूर, तिथं काही इचरूच नका. पण इथला कुठला आता जाते ती भांडगावचा मुसोबा तिथं पण. आणि काळूबाईला तर इचरूच नका आमचे. आणि त्याच्यामुळे मामाच्या आई तंदुरुस्त आहे. तुम्ही असं तर समजू नका. लय चला काही मामाच्या आता इथं तर थोडं तिथं लय देवाचा नाद. मामाच्या आईने मला वाटतं शेवटी तुझ्याबरोबरच लग्न झाले आलतो अश्विनी मी गाणगापूरला. त्याच्यावर आणि गाणगापूरला गेलो ना मी. जायचंय नवस फेडायला, लग्न होऊ दे म्हणून नवस बोललेलो.
अगं बाया बाया नाही नवसच फिरलो नाही गेलोच नाही पुन्हा लग्न झाले एकदाच आलो होय अश्विनी जायचंय गाणगापूरला बघू आपली गाडी नवी घेतली ना हा मग जाऊ. तुला गाडीत जाऊ सगळे आपण गाडीत टाकून नेतो सोन्याची गाडी आहे त्यात इन्शुरन्स संपला नाही तर मग त्याच्या गाडीत टाकून त्यांच्या घरची आपण सगळेजण गेलो असतो हा. त्याला टाक म्हणतोय कर 10-12 खर्च म्हणजे मला फिरायला गाडी होईल आपली नवी गाडी घेऊन जायचं आता. हा, यायची ती गाडी वाटतं कवा यायची. हा येते एक 2 महिने आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 3 महिने राहिलेत गाडीला आपले जाऊ दे मरू दे हाय एकदाची इच्छा थार घ्यायची आपल्याला थार हा ठीक आहे चला जातो मामाच्याला घेऊन येईन व्हिडिओ जाताना मामाच्याला घेऊन निघालो अश्विनी येऊ का मग काय म्हणते चला मामाच्याला बारायचं आहे आणि मस्तपैकी मला 2-3 जागेवर जायचं आहे जाऊन पण येतो येऊ का अश्विनी हा जा की. बरं जातो तर भावाच्या दुकानावरती आलो मस्तपैकी EMI देशामध्ये आपल्या भावाचं इकडे तवर काय साहेब आला हाय साहेब काय चाललंय या की चला साहेब आले जाता आणि इथं आपल्या बंधूंचे दुकान आहे हा माझा मावस भाऊ आहे तर सांगायचं म्हणजे DK पॉवर स्टूल सिटीएनच्या शेजारी सम्राट हॉटेलच्या रस्त्याला ह्याच्याकडे मशिनरी रिपेरिंगचं दुकान आहे तर खूप तर इकडे बघ दादा हा माझा माऊस भाऊ आहे मित्रांनो आणि विषय काय नाही हा पहिल्यापासून म्हणजे बारामतीमध्ये आम्ही दोघं जण संघच आहे असं नाही की महागमोर आलो होय साहेब आम्ही दोघं संघच आलो बारामतीत हा कामाला लागलो शेवटी ह्याने हा धंदा चॉईस केला मस्तपैकी ह्याने ह्याचं साम्राज्य तयार केलं मोठं बारामतीमध्ये दुकान टाकलं ह्याच्याकडे मशिनरी रिपेरिंग वगैरे सगळं होतं ढिगारा लागला हो मित्रांनो ढिगारा शेवटी कलाकार आधी मी म्हणलं की माणूस काय पण होऊ शकतो हा पण माझ्यासारखा 10वी नापास आहे पण स्वतःचं साम्राज्य आज तो एक नोकरदारा एवढा हा पण पैसे कमावतो का तर हा कला शिकलाय आणि काय तुम्हाला आता दावतो हे बघा ढिगाणा हा आणि हे त्यांचे सुपुत्र हाय बंगू काय करतो पिलो काय नाही काहीतरी ते चाललंय मशिनी वगैरे रिपेरिंग ऑल मशिनी रिपेरिंग होतात कस्टमर येतं बरं सर्व्हिस कसं काय हां 1 नंबर सर्व्हिस आहे तर कुणाच्या मशिनी रिपेरिंग करायचे असतील काय करायचं असतील तर अवश्य भेट द्या आपलंच दुकान आहे काही टेन्शन नाही नवीन पण मशिनी मिळतात चला 2 मित्र आले माझे 2 मित्र आले जान आली माझी का रे कशासाठी आलाय तो कशासाठी आलाय रे आणि ही मामाचं पोरग आलंय मामाचं पोरग आलंय तिकडे बघितल्यावर मला काय सगळे व्हिडिओ बघतात आय एम युट्यूबर हा युट्यूबर काय आय एम युट्यूबर ठीक आहे ओके 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 आता काय नाही मित्रांनो चहा घ्यायसाठी आम्ही आलोय तर म्हणजे मस्तपैकी कुंदा चहा प्यावं स्पेशल आहे इथं कुंदा चहा ते ऑर्डर चहाला मस्तपैकी छानपैकी घ्या रे माझा चहा घ्या रे तू एकदा चहा पाजला की सांगतो सगळ्यांना चहा रे विषय काय मित्रांनो या कुंदाच्या मध्ये म्हणलं नाही असं बाबा रे ह्या कुंदाच्या मध्ये नुसता कुंदा आहे चहा तर काय दिसेना मला काय म्हणतो आणि काय नाही माझ्या मित्राचा रात्री वाढदिवस खूप छान झाला त्याच्यामुळे सकाळी म्हणतो चहा पाजतो रात्री हा, हा. एखादं म्हणलं असं तर काय झालं सर साहेब या मित्रा तुला खर्च करतो म्हणलं सगळं असू दे रे आय एम अ गुड बॉय असू द्या आता 13 तारखेला माझा वाढदिवस आहे त्या दिवशी मोठी पार्टी असणार आहे आणि मी गायब असणार आहे असू द्या मामाचं पोरगे लास्ट आहे थोडं असू द्या नवीन आहे काय होत नाही होय काय सगळ्यांना चला आलो दुकानावरती आणि दुकानावर आल्यावर काय तवा एकच नंबर आपलं काम असतं आणि आलो तर म्हटलं दुकानावर आपण आज काय उद्योग केला ते तुम्हाला दावावं तर खूप जणांची इच्छा होती दादा तुझं काम दाव तर आपण हे केलेले बॉक्स गॅलरी मस्तपैकी टाकाटक खटाखटमध्ये आपलं दुकान आहे आणि दुकानावर बारामतीमध्ये आपण असलं काम करतो बॉक्स गॅलरी वगैरे एकदम छान असं डिझाईन पाहिजे तसं एकदम आपल्या शेजारी एक चिकनचं दुकान आहे आणि ती रात्री आपण जेवलेलो भाग्यश्री हॉटेल क्वालिटी आणि क्वांटिटी लाजली तर चला तर आपलं हे दुकान आहे आणि थांबा आधी हिला धावून द्या हे आपलं हॉटेल भाग्यश्री हां क्वालिटी इकडं डायलॉग मार क्वालिटी आणि क्वांटिटी चला आणि जर कोण
इथं बैल बाजारापाशी मार्केट यार्डापाशी जर कोण आलं तर इथं नक्की जेवायला या. ढवारा जेवण फक्त 230 रुपयात असतं मस्तपैकी, आणि चिकन 150 रुपयात फुल जेवण. हां चला आपलं दुकान धावतो. हां तर दुकानात आता हे बॉक्स गॅलरी केली. आपल्या दुकानावरती कौलं पण विकायला असतात. असे कौलं छान छान असतात. हे कौलं आता संपत आलं ढिगारा. आणि इकडं सेफ्टी डोअरचं काम चाललं आहे. बाकीचं राहिलेलं मटेरियल असतं इकडून तिकडून आणलेलं. मग काय म्हणतो दोस्ता? काय नाही, इथं माझे कपडे आहेत. हे आपले असे कौलं पत्र कस्टमरला दावायसाठी. ही अशी डिझाईन, पुन्हा हे पत्र. तिकडं आमची मनी बसली. या म्हणे ए म्हणे म्याव मनात आहे बसली. या असू द्या, काय नसतं मनात आहे. तिला उंदरं गावतात सकाळ संध्याकाळ खाते. होय हां. आणि काय नाही निवांत म्हणलं काढावं असा छानपैकी व्हिडिओ. काय नाही आपलं शेड्यूल मित्रांनो असंच असतं. मी कुठं गेलो बघायचं असेल तर माझा व्हिडिओ बघायचा. हां आणि टाकीचं स्टँड आपलं घरचं बनवलंय छानपैकी 10 फुटाचं बनवलंय. चला टेम्पो आला आणि टेम्पो आला की आपली गॅलरी चालली. हां चला 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 चला. तर किरेन आलं आपलं आणि गॅलरी बसवायला आपण सुरुवात करतो मित्रांनो. आणि विषय काय करायचा आहे आपल्याला, हे गॅलरी आणि ती एक गॅलरी दुकानावरून घेऊन आलो. आणि तिथे एक 2 नंबरला बसवायची. तिथं कलर दिसतोय का, तिथे एक बसवायची. हां चला घेतो बसून. चला तुम्हाला मस्तपैकी उचलून. चला मित्रांनो आपलं कार्यकर्ते वर चाललं, लढायला तयारी झाली. शूरवीर कार्यकर्ते दावं बिवं घेऊन सगळे गेल्यात वर, तलवारी घेऊन गेल्यात. आता फक्त काय झालं, लढायचंच राहिले. हां आता फक्त लवकरात लवकर लढायचा प्रयत्न करणार आपण. हां आता क्रेन आली, आता जोडायचं. हां आता लढायचं आहे मित्रांनो, लढायचं. आता हार मानायची नाही. हां ते झूम केलं तर म्हणून, नाही तर एवढं लांब आहे, तुम्ही माणसांना जवळ आहे. चला कामाला लागू. चला तर मित्रांनो आपली गॅलरी वरती चालली. काय गावलो होतो. चला चला तर आपल्या गॅलरी बसायचं काम चालू मित्रांनो. कशी सिस्टम आहे आपली आणि काय सगळ्या गोष्टी सांगा. हॅलो काय तर आमचं काम चाललंय. बाबा आल्यात. हाय बाबा. हां काम बघायला आल्यात. पोरं कशी करतात, आवडलं त्यांना काम आपलं. असं द्या तर जा. इथलं पण झालं डोरकुलं, इथलं पण झालं. तुम्हाला झूम करून दावतो. ओके. अरे काय तर आतून असा व्ह्यू झाला आहे मस्तपैकी. असं छान असं ग्रिल बसलं आहे. मला तुम्हाला एक छानपैकी व्हिडिओ दावा. चला आता मुहूर्त शेड्यूल काय बघतो थोड्या वेळात आणि अपडेट देतो. हो का ही कार्टी आलं की लगे विचारलं पप्पा दूध आणलं का, सकाळनं चहाला दूध नाही. सुनीचा एकच प्रश्न असतो गाडीवर उतरायच्या आधी, दूध आणलं का, दुसरं काहीच नाही. अनुष्का सॉक्स धुलं का, सगळं जोड बघा मी चेक करीन. जेवढं मी सॉक्स आणेन ना तेवढं माझंच घालते.
लय 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 हा हा मग काय केलं तुला का तिने काय नाही म्हणलं आलो फिरून सगळीकडे जाऊन हिंडून आलो दिवसभर काय म्हणते मग काय नाही काय बघते ज्योतिषांचं लय मनाव घेत जाऊ नको. ज्योतिषांचं नाही बघत आहे माझं शो बघते डोक्यावर परिणाम होईल ज्योतिषी बघून तुम्हाला वाटतं का मी ज्योतिषांचं बघते हो का कसं म्हणते काय आहेच की काय नाही काय आहेच की काय म्हणतं बाबा माझं हा डान्स बिन्स शिकली की नाही करता नवीन गाण्यावर डान्स काढायचा आहे कधी ते दुसऱ्या डान्सची प्रॅक्टिस करत होते मी आमच्या त्यांनी शाळेत घेतलं त्याची प्रॅक्टिस चालली हां. चांगला कर नंबर 1 झालं पाहिजे हा शिव तू येडा गबा झाला नाही पाहिजे हा हो ठीक आहे चला हेच व्हिडिओ सपोर्ट करा आणि सबस्क्रायबर हा 1000 झालं काही टेन्शन नाही झाले आपलं वय अरे होते किती 150 राहिलेत होय. ते काय हाताचा मळ आहे आणि ते होतील काही सुद्धा प्रॉब्लेम नाही चला चला तर शुभ संध्याकाळ लय पण नका उडू आहे कलर कलर ॲसिड असतं त्याच्यात थोडं वर रोडची वर तरी चालेल हां ओलं करून ती लावलं ना ॲसिड असतं त्याच्यात चला तर काल आलं त्या सोनात आहे पेढं घेऊन तर अश्विनी म्हणली गाडी घेऊन या आणि फरमाईश अश्विनीची पूर्ण केली आमच्या शेजाऱ्यांनी गाडी आणली बरं का होय मामा हा चला म्हणजे आम्ही नाही हा ही शेजारी चला नाही तर कसं व्हायचं शेजारी म्हणजे आम्ही तेच पुढं अनिल नरुटे यांनी गाडी आणली मस्तपैकी छान अशी गाडी आणली काय ना छोट्या फॅमिलीला छोटी गाडी कधी होईना चांगली ओरा कंपनी ओरा आहे ना हां ओरा 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 हां माग 5 आणि पुढे 3 डिकीत 2 आहेत माग दिक्कत 2 इथं आणि चला मस्तपैकी आज नरुटे फॅमिलीसाठी आनंदाचा दिवस आहे होय सोनात आहे हा आज खुश खुश हा आता मस्तपैकी उन्हाळ्याचं AC लावून जायचं हिवाळ्याचं कूलर लावून जायचं छानपैकी